काय चाललं? या सर्व हळदी कुंकवाला छान दिसते, छान दिसते, मस्त दिसते. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ. चला मस्त सकाळ झालेली आहे. मी इथे ना मुळे आणि गाजर दोन्ही पण काढून घेतले. गाजराचा मला हलवा करायचा आहे आणि मुळ्याची मस्त भाजी बनवणार आहे मी. चला आता मस्त चहा ठेवलेला आहे सकाळी सकाळी सर्व कामगारांसाठी. वरती घराचे काम करताय ना, तर त्यांच्यासाठी चहा देते. तुम्हाला कसं याच्यात खाली चौदा कप देऊ का? 15 देते. उरले तर खाली घेऊन या. मोठ्या पातेल्यामध्ये चहा गाळलाय मी, म्हणजे ते ओतून घेतात ना. सध्या आता बाहेरचं वातावरण आहे ना थोडंसं ढगाळ झालेलं आहे. ऊन अजिबात नाही आहे, त्यामुळे थंडी पण वाजत होती सकाळी सकाळी. आणि 2-3 दिवसामध्ये पाऊस पण सांगितलेला आहे हवामान खात्याने, त्यामुळे काही सांगता येत नाही. पाऊस होण्याची पण शक्यता आहे. तर इथे मी आता मस्त मुळा किसून घेतला. मुळा किसून घेतल्यानंतर मुळ्याचं जे पाणी असतं ना ते कडवट ते काढून टाकायचं, म्हणजे मुळा खाताना असा उग्र लागत नाही, छान लागतो. तर मला अशा प्रकारे मुळा खूप आवडतो. मी मुळ्याची भाजी ना एकदम सिंपल करत असते. मुळ्याची थालीपीठ किंवा पराठे खूप छान लागतात, पण मला मुळ्याची भाजी खूप आवडते. तर मी आता सिंपल पद्धतीमध्ये करते. कढईमध्ये तेलामध्ये जिरं मोहरी टाकली फोडणीला, हिंग आणि हळद टाकली. त्यानंतर यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकलं. हिरवी मिरची पण आपण कापून टाकू शकतो, तसाही खूप छान लागतो, पण मला लाल तिखट टाकलेला आवडतो. आता यामध्ये पिळून घेतलेला मुळा टाकायचा. मुळा आधी स्वच्छ धुवून घेतला होता मी, त्यानंतर मग किसून घ्यायचा. पुन्हा धुवायचा नाही तो, फक्त त्याचं पाणी आहे ना कडवट असतं ते थोडंसं काढून टाकायचं. आणि अशा प्रकारे मुळा कढईमध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित तो तेलामध्ये मसाल्यामध्ये परतवून घ्यायचा. आणि चवीनुसार मीठ टाकायचं. कोथिंबीर असली तर बारीक कोथिंबीर कापून टाकायची. आणि 5 ते 10 मिनटं मंद गॅसवरती वाफेवरती मुळा शिजू द्यायचा. मस्त लागतो. खूप जास्त पण मुळा मी शिजवत नाही, थोडासा कचरट मुळा मला आवडतो. बरेच जण मुळा कच्चाही खातात जेवणासोबत सॅलड म्हणून, तर तसाही खाणं खूप चांगलं असतं. आठवड्यातून 1-2दा तरी मुळ्याची भाजी खाल्ली पाहिजे, पौष्टिक असते आपल्या आरोग्यासाठी. आता गाजर किसून घेते. मुळा आणि गाजर मला फार आवडतं, पण ते किसायचं म्हटलं ना तर खूप कंटाळा येतो. गाजर पण साळून घेतली आधी आणि त्यानंतर आता त्यालाही किसून घेते. थंडीच्या सीझनमध्ये आपल्याला मार्केटमध्ये गेल्यानंतर जिकडे तिकडे मस्त लाल लाल बुंद गाजर दिसतात. आणि गाजर खूप छान असतं आरोग्यासाठी. गाजराचा ज्यूस पिणं किंवा रोज जेवणासोबत गाजर खाणं, गाजराची रसमलाई, गाजराचे घारगे किंवा गाजराचा हलवा रोज करून खाल्ला तरी चांगलाच आहे. आता गाजराचा हलवा आपण काही रोज रोज करणार नाही, कारण त्यामध्ये भरपूर साखर घालावी लागते. तर इथं मी आता तुपामध्ये गाजर छान मस्त परतवून घेतलं 5-1 मिनटं. आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं दूध टाकलं. बरेच जण यामध्ये मावा पण टाकतात, पण असाही सिंपल गाजराचा हलवा खूप छान लागतो. यामध्ये साखर घातल्यानंतर आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून मंद गॅसवरती गाजर हलवा आहे ना छान शिजू द्यायचा. मस्त मऊ लुसलुशीत होतो. मुळ्याची भाजी झालेलीच होती. आता दुसऱ्या कढईमध्ये इथे मी बाजरीच्या भाकरीचा भुगा बनवते. एक भाकरी होती मिक्सरला मी ती बारीक करून घेतली. माझ्या मिस्टरांना आहे ना भुगा खायची इच्छा झाली होती, तर त्यांनी मला करायला सांगितला. त्यांना खूप आवडतो, त्यामुळे मग मी एखादी भाकरी एक्स्ट्रा टाकून देत असते. तर हे बघा मस्त असा बाजरीच्या भाकरीचा भुगा झालेला आहे. आमच्याकडे भुगाच म्हणतात, बऱ्याच ठिकाणी चुरमा म्हणतात. आणि गाजर हलवा पण मस्त झालेला होता.
हलव्याला मस्त असं तूप सुटलं होतं. आता घड्याळामध्ये 11:15 वाजले. माझा सर्व स्वयंपाक झाला. मुळ्याची भाजी थोडीशी गार झाली, परत गरम करून घेते मी आणि माझ्यासाठी आता ताट तयार करते. भूक लागली आहे, जेवायचे मस्त गरम गरम गाजराचा हलवा. आणि मिस्टर वरती टेरेसवरती गेलेले पाणी मारताय पूर्ण बांधकामाला. स्वयंपाक झाल्या 45 मिनिटाच्या आत आपण तो खाल्ला पाहिजे खरं तर, कारण त्यामध्ये जी जीवनसत्व विटॅमिन असतात ते आपल्याला मिळतात आणि गरम गरम अन्न आपल्या आरोग्यासाठी पौष्टिकच असतं. आता मस्त इथे गरम गरम हलवा आणि मुळ्याची भाजी. मला तर पाहूनच तोंडाला पाणी सुटले. माझ्यासाठी मस्त प्लेट घेतली करून मी आणि आता मस्त निवांत जेवण करून घेते. बाहेर आज अजिबातच ऊन पडलेलं नाही आहे, त्यामुळे थंडी पण वाजत होती. तसं तर मी दरवाजा लावूनच घेत असते दिवसभर, कारण बाहेर काम पण चालू असतं, पण जेवायचं होतं ना म्हणून मग मी दरवाजा उघडा ठेवला. घरात लाईट पण लावलेला आहे, पण तरी थोडा थोडा अंधार वाटतोय. जेवण झाल्यानंतर मग दुपारची वेळ असते माझी, मग थोडंफार मोबाईलवर काम असतं, व्हिडिओ एडिटिंगचं वगैरे, रेसिपीचं, तर मग ते करत असते मी. आणि त्यानंतर मग संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी. इथं मी बनवली आहे मस्त ही लसणाच्या पातीची चटणी आणि इथे बनवला आहे कोबी. हाय हॅलो सर्वांना, शुभ संध्याकाळ. माझी पण तयारी झाली आहे, तर मी चालली आहे जयाताईंच्या घरी. आज जयाताईंच्या घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे. तिने दुपारी कॉल केला होता, तर म्हटलं चला आता हळदी कुंकू सिरीज चालूच आहे सध्या, त्यामुळे कुठे ना कुठे रोज जावंच लागतं. तर जयाताईंचं घर बऱ्याच ताईंना बघायचं होतं, तर म्हटलं चला हळदी कुंकूच्या निमित्ताने चालली तर दाखवेल तुम्हाला जमलं तर जयाताईंचं घर. अर्चना आणि मी चालली आहे अर्चनाच्या स्कूटीवर, कारण घरी काही राहुलदादा नाही आहे, तो गेला जिमला गाडी घेऊन, त्यामुळे मला जायला काही गाडी नाही आहे. तर अर्चनाला बोलली की आपण दोघी जाऊ, तर मग ती येते, तिची वाट बघते मी. आणि माझं असं सिंपल आवरलं आहे, ब्लॅक रंगाची साडी वेअर केली मी आणि थोडंसं आवरलं. येतो आता आम्ही. महिनाभर येऊ नका. ठीक आहे ठीक आहे, गाडी एवढं नाही फिरू शकत, गाडी करून द्या. हां चल बाई. अर्चनाच्या स्कूटीवर पहिल्यांदी बसली मी, हळूहळू ने मला. हां चलो. जयाताईंचं घर पण सिन्नरमध्येच आहे, खळवाडी एरियामध्ये. तर तिच्या घरी जायला 15-20 मिनटं लागतात गाडीवर. अर्चना आणि मी आम्ही दोघी पण आता इथे आलो आणि बाहेरून अशा प्रकारे दिसतंय. आतमध्ये जाऊन दाखवते तुम्हाला. मस्त त्यांनी ओट्यावरती रांगोळी काढलेली होती, खूप सुंदर अशी रांगोळी होती. आणि आता आतमध्ये जाऊ आपण. जयाताईंची लहानी जाऊ, तर तिने गेल्या गेल्या मला हळदी कुंकू दिलं आणि तिळगुळ दिले, तर ती पण खूप सुंदर दिसत होती. काय चाललं? या सर्व हळदी कुंकवाला. छान दिसते, छान दिसते, मस्त दिसते. अर्चना आल्यानंतर डायरेक्ट किचनकडे आलेली होती, तर ती इकडेच बसली डायनिंग टेबलच्या चेअरवरती. तर तिथेच तिला मग पूनमने हळदी कुंकू लावला आणि तिळगुळ दिले. छान आहे ना देवघर? गणपती बाप्पा, खूप मस्त देवघर आहे. आणि समोरच किचन आहे जयाताईंचा. खूप साऱ्या ताईंना बघायचं होतं जयाताईंचं घर. काय करते आमच्यासाठी मस्त शेवयांची खीर. अरे वा. जयाताईंची लहानी जाऊबाई पूनम. दे दे दे. किचनच्या बाजूलाच आहे ना 3 बेडरूम आहे, तर 2 बेडरूम शेजारी शेजारी आहे. तर हा बेडरूम आहे जयाताईंचा आणि तिच्या मिस्टरांचा, आणि शेजारचा बेडरूम तिच्या दिराचा आणि जाऊबाईचा आहे. आणि तिसरा जो पुढे दिसतोय ना, तर तो तिच्या सासू सासऱ्यांचा बेडरूम आहे. तर 3 बेडरूम, भरपूर मोठा किचनचा स्पेस आहे. अशा प्रकारे तिचं घराचं बांधकाम आहे आणि खूप मोठं घर आहे तिचं. आम्ही एकाच गल्लीतल्या संघच आलो. हां, या मस्त गरम गरम ठेवायची खीर प्यायला. तिळगुळ खाऊ कशाची? तिळगुळ खाऊन घेतले. किती वेळ हातात बसणार?
जयाने पण आम्हाला इकडे हळदी कुंकू लावलं आणि हळदी कुंकूचं वाण पण दिलं. तर खूप छान वाटलं तिच्या घरी येऊन आणि खूप दिवसांनी तिच्या घरी आली होती मी. तर सर्वांनी आम्ही मस्त ग्रुप फोटोही काढला. किचनच्या पुढे हा लिव्हिंग रूम आहे. तर जयाताईंचे मिस्टर ताजी आलेले होते, त्यांच्याशी पण बोलली आणि छान मस्त तिचं घर तुम्हाला दाखवलं मी. त्यानंतर मी आली मावशीच्या मुलीच्या घरी. तर तिने आल्या आल्या आम्हाला दोघींनाही मसाले भात खायला दिला. मस्त गरम गरम होता, खूप छान होता. आदल्या दिवशी तिच्याकडे हळदी कुंकू होतं, पण मला काही यायला जमलं नाही, अर्चनाला यायला जमलं नाही, म्हणून मग आम्ही दोघी पण आता तिच्याकडे आलेलो होतो हळदी कुंकू घेण्यासाठी. तर जयाच्या घराजवळच तिचं घर आहे, थोड्याच अंतरावर, म्हणून म्हटलं चला आलोय तर तिच्याकडे पण जाऊ. तर तिला पण खूप आनंद झाला आम्हाला बघून. तिने पण आम्हाला हळदी कुंकू दिलं. तिथं पण आम्ही बराच वेळ बसलो, गप्पा मारल्या. तिने पण आम्हाला वाण दिले आणि त्यानंतर मग आम्ही आता चाललोय पुढे प्रियंकाच्या घरी, कारण तिच्याकडे पण हळदी कुंकू होतं. या वर्षीची रथसप्तमी खूप लवकर आलेली आहे, म्हणजे संक्रांत झाल्यानंतर 8 दिवसांनीच. त्यामुळे मग दिवस पण फार कमी होते, थोडे होते. आता आम्ही आलोय प्रियंकाच्या घरी. तिच्या घरी पण हळदी कुंकू आहे ना. चला संध्याताईंचा आवाज येतोय आम्हाला. बापरे, हे काय गर्दीच गर्दी आहे. हां, माझे मोठे मेवणे आले का? मोठे मेवणे आले माझे, आत्ताशी भेटले. का ग सई? सई, आम्ही तुमच्या घरी आलो ना. कशाला आलोय? सगळ्यांना हाय कर. चाल, हळदी कुंकवाला या सर्वांनी सईच्या घरी. अचानक ब्लॅक झालोय. हा, खूप छान मस्त पूजा मांडली आहे. खूप छान सुंदर पूजा केली आहे. प्रियंकाच्या घरी संध्या, अरुणाका, माझी बहीण छकुली सर्वच जण आलेले होते. तर सर्वांना मग तिने हळदी कुंकू लावलं, तिळगुळ दिले, वाण दिले. तिच्या घरी दाजी पण आलेले होते. माझे मोठे दाजी सौदी अरेबियाला असतात. तर प्रियंकाचे पप्पा ते पण नेमके आजच आलेले होते, तर त्यांनाही तिथे भेटणं झालं. तर सर्वजण आम्ही मिळून मग खूप गप्पा मारल्या. तिथे बराच वेळ होती मी. तू आली माझ्या आधी, घेतलं ना. आल्या तुला आम्हाला पण जायचंय आता. हा का? ठीक आहे ठीक आहे, जाऊन आलो. मी संध्याकाळ राहिली होती का? थांब ना सई. खूप छान मस्त. मी आले का मग चहा बनवायला आता. तुम्हाला चहा आणि 2 मोबाईल कसे झाले? ती म्हणते चहा द्या. चहा द्यायचा, आईस्क्रीम द्यायचंय तुला. काय काय येते तेवढं द्यायचं. माझ्याकडे डायरेक्ट मिठाई आली. प्रियंकाने पण सर्वांसाठी मस्त नाश्त्याला भेळीचा खाऊ ठेवलेला होता. तिथे भेळ खाल्ली, बहिणीकडे मसाले भात खाल्ला, जयाकडे शेवायची खीर खाल्ली. त्यामुळे ना घरी येऊन जेवायची इच्छाच राहिली नाही. आता मोठी बहीण आणि अरुणाका त्या पण चालल्या होत्या जयाच्या घरी हळदी कुंकवासाठी. सई सर्वांना बाय करते आणि मला म्हणते की अंशूला घेऊन ये उद्या. त्यानंतर मग मी आमच्या जवळच एक ताई राहतात, तर त्यांच्याकडे पण हळदी कुंकू होतं. त्या पण मला सांगायला आल्या होत्या घरी, तर त्यांच्याकडे गेली. त्यांनी पण मला हळदी कुंकू दिलं. चला आता आजच्या व्हिडिओची इथेच एंडिंग करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. सर्वांना गुड नाईट, शुभरात्री.